नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये सध्या आपली चर्चा वर्ष 2026 चे वार्षिक राशीफल या विषयाची चालू आहे आणि आजच्या भागामध्ये या शृंखलेचा 6वा भाग आहे. आणि आज आपण कन्या रास आणि कन्या लग्नांच्या जातकांसाठी वर्ष 2026 हे कसे असणार आहे याविषयीची ज्योतिषीय माहिती ही जाणून घेणार आहोत. हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे आणि फलादेशाच्या अचूकतेसाठी आपली लग्न राशी आणि आपली चंद्रराशी या दोन्हीनुसार हे भविष्य पाहावे आणि अंतिमतः एकत्रितपणे आपला निर्णय घ्यावा. वार्षिक राशीफलाचा विचार करताना मुख्यत्वाने गुरु, शनी आणि राहू केतू या ग्रहांचा विचार केला जातो, कारण हे ग्रह एका राशीमध्ये दीर्घकाल वास्तव्यासाठी असतात आणि त्यामुळे त्यांचे परिणाम हे सुद्धा जातकावर दीर्घकाळ टिकणारे असे असतात. म्हणून वार्षिक फलाचा विचार करताना येथे गुरु, शनी आणि राहू केतू यांचा विचार केलेला आहे. गुरु हा सध्या अतिचार गतीमध्ये आहे आणि अतिचार गतीमध्ये असलेला हा गुरु वर्षाच्या सुरुवातीला मिथुन राशीमध्ये वक्र अवस्थेत असणार आहे. त्याचा हा वक्र कालखंड 11 मार्च 2026 पर्यंत असणार आहे. त्यानंतर मिथुन राशीमध्ये गुरु मार्गी होईल आणि असा मार्गस्थ झालेला गुरु 1 जून 2026 रोजी अतिचार गतीमुळे आपल्या पुढील राशीत म्हणजेच कर्क राशीमध्ये प्रवेश करेल. कर्क ही गुरुची उच्च रास आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा 31 ऑक्टोबर 2026 रोजी हा गुरु राशी परिवर्तन करेल आणि तो सिंह राशीमध्ये आपले गोचर भ्रमण करेल. शनी महाराज संपूर्ण वर्षभर मीन राशीमध्येच असणार आहेत, तर राहू आणि केतू हे ग्रह क्रमशः कुंभ आणि सिंहेत असणार आहे आणि 5 डिसेंबर 2026 पर्यंत त्यांची ही स्थिती तशीच राहणार आहे. आणि 5 डिसेंबर 2026 रोजी राहू केतू आपले राशी परिवर्तन करतील आणि त्यानंतर राहू मकरेत आणि केतू हा कर्क राशीत जाणार आहे. कन्या रास आणि कन्या लग्नांच्या जातकांसाठी शनी हा ग्रह संपूर्ण वर्षभर त्यांच्यासाठी सप्तम भावात असणार आहे. सप्तम भाव हा दाम्पत्याचा भाव, भागीदारीचा भाव आहे. व्यापार आणि पार्टनरशिपचा विचार हा सुद्धा याच भावावरून होतो आणि या शनीची दृष्टी कन्या रास आणि कन्या राशीच्या जातकांसाठी भाग्यभाव, त्याचबरोबर तुमचा लग्न भाव म्हणजे व्यक्तिमत्व भाव आणि चतुर्थ भावावर असणार आहे. तर गुरु हा ग्रह वर्षाच्या सुरुवातीला तुमच्यासाठी कर्मभावामध्ये असणार आहे. हा कालखंड त्यांच्यासाठी कार्यक्षेत्रामध्ये अत्यंत उत्तम असा असणार आहे आणि जेव्हा 1 जून 2026 रोजी गुरु राशी परिवर्तन करेल तेव्हा उच्चेतल हा गुरु कन्या रास आणि कन्या लग्नांच्या जातकांसाठी लाभभावात येणार आहे. हा कालखंड सुद्धा कन्या रास आणि कन्या राशीच्या जातकांसाठी एक अत्यंत श्रेष्ठ असा कालखंड असणार आहे. आणि त्यानंतर पुन्हा एकदा 31 ऑक्टोबर 2026 रोजी कन्या रास आणि कन्या लग्नांच्या जातकांसाठी हा गुरु व्ययभावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे. हा कालखंड कन्या राशीच्या जातकांसाठी एकांतात घालवण्यासाठीचा आत्मचिंतन, आत्ममनन करायला लावणारा असा असणार आहे. तर राहू आणि केतू हे सध्या गोचरीने षष्ठ भावामध्ये आणि व्ययभावामध्ये विराजमान आहे आणि 5 डिसेंबर 2026 रोजी जेव्हा राहू आणि केतू राशी परिवर्तन करतील तेव्हा तो तुमच्यासाठी पंचम भावात राहू आणि त्यानंतर 11व्या भावामध्ये हा केतू असणार आहे. कन्या रास आणि कन्या लग्नांच्या जातकांसाठी राशीस्वामी हा त्यांचा बुध आहे. कन्या रास ही मॅनेजमेंटची राशी म्हणून ओळखली जाते. छोट्या मोठ्या चुकासुद्धा यांच्या सहज लक्षात येतात आणि एकंदर परफेक्ट असण्यासाठी असे लोक तत्पर असतात. त्यामुळे कधीकधी ते अडचणीत सुद्धा येऊ शकतात. परंतु वर्षभराचा हा कालखंड कन्या रास आणि कन्या लग्नांच्या जातकांसाठी आत्मविश्वास वाढवणारा असा असणार आहे. संपूर्ण वर्षभर तुम्ही नातेसंबंध आणि करिअर ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला सांभाळाव्या लागणार आहेत. करिअरबरोबर नातेसंबंध सांभाळणे हे तुमच्यासाठीचे उद्दिष्ट या वर्षाचे असणार आहे. आर्थिकदृष्ट्या विचार करता कन्या रास आणि कन्या लग्नांच्या जातकांसाठी सुरुवातीचा कालखंड हा करिअरच्या दृष्टीने चांगला आहे. त्यामुळे कामावर फोकस करणे हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. कर्मभावात असलेल्या या गुरुची दृष्टी तुमच्यासाठी धनभावावर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या कामातून धनसंचय सुद्धा करणार आहात. त्यानंतर 1 जून 2026 रोजी हा गुरु कन्या राशीसाठी लाभभावातून गोचरीचे भ्रमण करणार आहे. येथे गुरु हा उच्च असणार आहे आणि हा कालखंड कन्या रास आणि कन्या लग्नांच्या जातकांसाठी एक अत्यंत श्रेष्ठ असा कालखंड असणार आहे.
या कालखंडात तुमची जुनी येणी असतील तर ती वसूल होऊ शकतात आणि या कालखंडात तुम्ही सन्मार्गाने धनप्राप्ती करणार आहात. प्रगतीपथावर नेणारा असा हा कालखंड कन्या राशीच्या जातकांसाठी असणार आहे. त्यानंतर 31 ऑक्टोबर 2026 रोजी गुरुग्रह पुन्हा राशी परिवर्तन करून जेव्हा सिंह राशीत जाईल तेव्हा तो कन्या राशीच्या जातकांसाठी व्ययभावात येणार आहे. व्ययभावातील हा गुरु तुम्हाला आत्मकेंद्रित बनायला लावणार आहे. त्याचबरोबर या कालखंडात तुम्हाला एकांतात वेळ घालवायला हे सुद्धा आवडणार आहे आणि तुमच्यासाठी ही स्थिती चांगली सुद्धा असणार आहे. आर्थिकदृष्ट्या हा कालखंड तुमच्यासाठी सुरुवातीचा सुद्धा चांगला आहे आणि जेव्हा गुरु राशी परिवर्तन करेल तेव्हा सुद्धा हा चांगला असणार आहे. करिअरच्या दृष्टीने एकंदरीत उन्नती घडवून आणणारा असा हा कालखंड आहे. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी शेअरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उच्चेचा गुरु तुमच्यासाठी हा अत्यंत शुभ असणार आहे. म्हणजे जून ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट शेअरमध्ये गुंतवणूक ज्यांना इच्छा असेल आणि ज्यांच्या कुवत असेल त्यांनी सुवर्णामध्ये सुद्धा गुंतवणूक करण्यास हा कालखंड त्यांच्यासाठी चांगला ठरू शकतो. फेब्रुवारी 2026मध्ये करिअरमध्ये तुम्ही विशेष लक्ष देणे हे गरजेचे असणार आहे. या कालखंडात तुमची कामे ही मार्गी लागताना दिसत आहेत. संपूर्ण वर्षभरामध्ये तुम्ही ऊर्जावान बनणार आहात. गुरुचे गोचरीचे भ्रमण तुमच्यासाठी दशम भाव, एकादश भाव आणि व्ययभावातून होणार आहे. 10वा आणि 11वा म्हणजे कर्मभावातला आणि लाभभावातला गुरु तुम्हाला प्रगतीपथावर नेणार आहे, तर व्ययभावातला गुरु तुम्हाला आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रेरित करणार आहे. ज्या वेळेला सिंह राशीमध्ये म्हणजे व्ययभावामध्ये हा गुरु जाईल तेव्हा खर्चाचे प्रमाण हे सुद्धा वाढलेले दिसून येतील. परदेशी प्रवास करण्याचा योग हा सुद्धा या कालखंडात जुळून येणार आहे. आंतरिक ऊर्जा मिळवण्याचा हा कालखंड असणार आहे. त्याचबरोबर कोर्ट कचेरीच्या कामामध्ये या वर्षामध्ये तुम्हाला यश हे सुद्धा मिळताना दिसून येत आहे. जे कोर्ट कचेरीच्या कामामध्ये आहे त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला असणार आहे, कारण राहूची दृष्टी ही व्ययभावावर असणार आहे. वादविवाद हेही शक्यतो कन्या रास आणि कन्या लग्नाच्या जातकांनी हे टाळलेच पाहिजे. संपूर्ण वर्षभर शनी महाराज सप्तम भावात असणार आहे. हा भाव दाम्पत्याचा, भागीदारीचा भाव आहे, व्यापाराचा भाव आहे. हा कालखंड तुम्ही अत्यंत सावधानतेने व्यतीत केला पाहिजे, कारण दाम्पत्य जीवनात हा शनी उदासीनता निर्माण करू शकतो. पूर्वीच्या चुका ह्या तुम्ही सुधारल्या पाहिजेत, कारण या शनीची लग्नभावावर दृष्टी आहे. शनी हा ग्रह न्यायप्रिय आहे, त्यामुळे तुमच्याकडून तो योग्य त्या कामाची अपेक्षा करत असतो आणि तुम्ही कसे वागतात याकडेही शनी लक्ष पुरवत असतो. त्यामुळे तुम्हाला प्रामाणिकपणे वागणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रामाणिकपणा शनी महाराजांना अत्यंत प्रिय आहे आणि त्याचे फळ शनी महाराज तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. परंतु प्रगती ही सुद्धा धीम्या गतीने होणार आहे, कारण शनी हा मंद गतीने चालणारा ग्रह आहे आणि अशा या शनीची दृष्टी तुमच्यासाठी व्यक्तिमत्व भावावर पडत आहे. त्यामुळे हा शनी तुम्हाला जबाबदार सुद्धा बनवणार आहे. राहूचे भ्रमण हे षष्ठ भावातून असणार आहे, त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा संपूर्ण वर्षभराचा कालखंड चांगला असणार आहे. त्याचबरोबर ज्या वेळेला 5 डिसेंबर 2026 रोजी राहू हा ग्रह पंचम भावातून आपले गोचर करेल त्यावेळेला विद्याभ्यास करणाऱ्यांसाठी हा कालखंड संभ्रमावस्थेत टाकणारा असणार आहे. त्याचबरोबर संततीची चिंता ही सुद्धा तुम्हाला या कालखंडात करावी लागणार आहे. प्रेमीजनांसाठी सुद्धा राहूचे राशी परिवर्तन डिसेंबरमध्ये जे होणार आहे ते फारसे अनुकूल असणार नाही, त्यामुळे त्यांनी त्यावेळी योग्य ती काळजी घेणे हे सुद्धा गरजेचे असणार आहे. विचारपूर्वक बोलणे हे सुद्धा कन्या राशीच्या जातकांसाठी महत्त्वाचे असणार आहे, कारण राहूची 9वी दृष्टी तुमच्यासाठी धनभावावर म्हणजेच वाणीच्या भावावर सुद्धा पडणार आहे आणि कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी तुम्ही योग्य तो अभ्यास करणे हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. त्याचबरोबर विचाराने वागणे हे सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. संघर्षाने कामनापूर्तीचे मार्ग हे मोकळे होताना दिसत आहेत. व्यापार, नोकरी दोन्हीसाठी संपूर्ण वर्षभर कन्या रास आणि कन्या लग्नाच्या जातकांसाठी चांगला असणार आहे. नोकरीमध्ये प्रमोशन, बढतीचे संकेत हे ऑक्टोबर 2026 पर्यंत येताना दिसत आहेत. या कालखंडात तुमचे वरिष्ठ हे सुद्धा तुमच्यावर खुश असलेले दिसून येतील आणि त्यांचा सहयोग हा सुद्धा तुम्हाला मिळताना दिसत आहे. कन्या रास आणि कन्या लग्नाच्या जातकांच्या दाम्पत्य जीवनाचा विचार करता शनी 27 जुलै 2026 रोजी वक्री होईल. या कालखंडामध्ये तुम्हाला दाम्पत्य जीवन हे प्रभावित झालेले दिसून येईल. त्यामध्ये
त्रासाची शक्यता ही दिसून येत आहे. मानसिक अस्वस्थता आणि दाम्पत्य जीवनामध्ये उदासीनता हा शनी निर्माण करू शकतो. त्याचबरोबर हा भाव भागीदारीचा सुद्धा असल्या कारणाने या कालखंडात जे भागीदारीत व्यवसाय करतात त्यांनी सुद्धा सावधान राहणे हे गरजेचे असणार आहे. स्वास्थ्याचा विचार करता कन्या रास आणि कन्या लग्नांच्या जातकांसाठी वर्षभर एकंदरीत त्यांचे स्वास्थ्य हे ठीकठाक असलेले दिसून येत आहे. परंतु एप्रिल मे हा कालखंड तुमच्यासाठी वाहने जपून चालवण्याचा असणार आहे. दुखापतीची शक्यता ही दिसून येत आहे. विशेष काळजी करण्याचे तसे काही कारण नाही, परंतु खबरदारी ही तुम्ही घेतली पाहिजे. प्रेमीजनांसाठी ऑक्टोबर नोव्हेंबर 2026 हा कालखंड प्रेमीजनांचे जुने नातेसंबंध हे पुन्हा दृष्टिक्षेपात येण्याची शक्यता ही दिसून येत आहे. वास्तूत जर तुम्ही बदल करणार असाल तर त्यासाठी दशम भावात असलेले गोचरीचे भ्रमण तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. तर जून 2026 नंतर गुरुची दृष्टी ही तुमच्यासाठी पंचम भावावर असणार आहे. या कालखंडात तुमची संततीची जर कामना असेल तर ती पूर्णत्वास जाण्यात तुम्हाला सहाय्य होणार आहे आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे भ्रमण तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. नव्या वास्तूचे योग हे तुमच्यासाठी वर्षाच्या सुरुवातीच्या काळात येऊ शकतात. हा कालखंड जानेवारी ते जून 2026 पर्यंतचा असलेला दिसून येत आहे. शनी महाराज तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत, त्यामुळे तुम्ही जबाबदारपणे वागणे हे सुद्धा तुमच्याकडून अपेक्षित असणार आहे. ऑक्टोबर 2026च्या आधी कर्जातून मुक्त होण्याचे योग हे सुद्धा दिसून येत आहेत. शनीची चतुर्थ भावावर दृष्टी आहे, त्यामुळे या कालखंडात तुम्ही मातृसौख्य हे सांभाळले पाहिजे. मातृ आरोग्याची काळजी ही सुद्धा तुम्हाला या कालखंडात सतावू शकते. एकंदरीत कन्या रास आणि कन्या लग्नांच्या जातकांसाठी जर विचार केला तर 90% ही कर्मप्रधान असणार आहे आणि वर्षाच्या अखेरीस तुमचा ओढा हा धार्मिकतेकडे असलेला हा असं जाणवणार आहे. उपाय म्हणून संपूर्ण वर्षभर कन्या रास आणि कन्या लग्नांच्या जातकांनी श्री गणेशाची आराधना करावी. त्याचबरोबर व्यसनांपासून दूर राहणे हे सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण राहूची 9वी दृष्टी ही द्वितीय भावावर आहे आणि त्यामुळे हा भाव व्यसनांचा सुद्धा असतो, कारण हा भाव वाणीचा आहे, आपल्या जिभेचा आहे आणि म्हणूनच व्यसनांपासून दूर राहणे हे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे असणार आहे. त्याचबरोबर अहंकारापासून सुद्धा तुम्ही दूर राहिले पाहिजे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे कन्या रास आणि कन्या लग्नाच्या जातकांसाठी पैसे हे कोणालाही उधार देऊ नये, कर्ज म्हणून कोणाला पैसे देऊ नयेत आणि कोणाला तुम्ही जामीनही राहू नये. या गोष्टींचा जर तुम्ही अवलंब केला तर वर्ष 2026 तुमच्यासाठी सुखकारक व्यतीत होण्यास आणि प्रगतीपथावर नेण्यास कोणतीच अडचण येताना ही दिसत नाही. अशा रीतीने आज आपण कन्या रास आणि कन्या लग्नांच्या जातकांसाठी वर्ष 2026 हे कसे असणार आहे याविषयीची ज्योतिषीय माहिती ही जाणून घेतलेली आहे. पुढच्या भागामध्ये आपण तुळा राशीच्या जातकांसाठी वर्ष 2026 कसे असणार आहे याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा आज येथेच थांबूया. पुन्हा भेटूया तुळ राशीच्या जातकांची चर्चा घेऊन. तोपर्यंत नमस्कार.